पावसाळा आता तोंडावर आलेला आहे. वसई विरार परिसरात मोठ्या प्रमाणावर पॅचवर्कचं काम म्हणजे खड्डे बुजवण्याचं काम सध्या सुरू आहे. तर दुसरीकडे वसई पूर्वेचा एव्हरशाईन रस्त्याचं दुखणं वर्षभरापासून काही संपत नाही. वर्षभर या रस्त्यावर खड्डे असतात आणि सध्या इथे डागडुजीचं काम सुरू आहे. वास्तविक पाहता ही डागडुजी जी आहे ह्या ठेकेदाराने केली पाहिजे, परंतु सध्या ती महानगरपालिका करत आहेत. ही घटना संपूर्ण अशी आहे की हा जो ठेका आहे हा जैन कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला होता. जवळपास 7 करोडच्या आसपासचा हा ठेका होता. यानंतर हा ठेक्याचं काम वाढून हा ठेका 13 करोडपर्यंत पोहोचला आणि 13 करोड नंतर पोहोचल्यानंतर ह्या ठेकेदाराने रोड देखील बनवला. परंतु रोड बनवला त्यावेळी 2 ते 3 महिने हा रोड व्यवस्थित होता आणि या रोडला मोठे मोठे खड्डे देखील पडलेले. आपण जर पाहिलं तर ह्या रोडला मध्येच असा फुगीर असा एखाद्या अंगावर फोडी यावी तसे या डांबराला फोडी आलेली आहे. परंतु जेव्हा या जैन कन्स्ट्रक्शन कंपनीला काम दिलं त्यावेळेला 3 वर्षापर्यंत डागडुजी करण्याचं संपूर्ण काम हे जैन कन्स्ट्रक्शनचं होतं. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी या जैन कन्स्ट्रक्शनने करायची होती. परंतु वास्तविक पाहता त्याला वारंवार 3 नोटीस दिल्या, 4 नोटीस दिल्या, तरी देखील या जैन कन्स्ट्रक्शन कंपनीने कुठल्याही प्रकारचं जे आहे की खड्डे बुजवण्याचं काम केलं नाही. पालिकेने आता पावसाळा तोंडावर आहे म्हणून स्वतः डागडुजी करायला घेतलेली आहे. पण आता जे आहेत की ह्या डागडुजीचा खर्च कोण वसूल करणार यावर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की हा खर्च आम्ही करणार आणि त्याच्या बिलामधून हा सर्व जो खर्च आहे वजा करणार आहोत. त्यामुळे येत्या काळामध्ये हा रस्ता जर आणखीन खचला, कारण ऑलरेडी ह्या रस्त्याच्या डांबरीकरणाला किंवा रस्त्याच्या नूतनीकरणाला 2 वर्ष होऊन गेलेला आहे. सैतान नावाचा ठेकेदार आहे. या ठेकेदारानं हा रोड बनवला होता, परंतु हा रोड जो आहे लोकांच्या जीवावर उठलेला आहे. तुम्ही जर पाहिलं तर सेलिब्रिटी हॉटेल पासून पंचवटीचा जो ब्रिज उतरतो तिथपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी असते. कारण सध्या जे आहेत की रोडची अवस्था असल्यामुळे ह्या ठिकाणी ट्रॅफिक होते. शहरामध्ये सर्व ठिकाणी खड्डे बुजतात, परंतु या ठिकाणी खड्डे बुजवले जातात असा नागरिकांचा आरोप होता. परंतु ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अशा प्रकारचं हे कृत्य होते. एकीकडे ह्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावं अशी मागणी होत आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूया. यामध्ये एव्हरशाईन सिग्नल ते वसईपर्यंत ब्रिजपर्यंतचा गेल्या 2 वर्षापूर्वी आपण रस्ता बनवलेला. हे रस्त्याची उंची तिथे पाणी भरत होतं, त्यामुळे रस्त्याची उंची वाढवणं गरजेचं होतं. त्या अनुषंगाने ते आम्ही रस्त्याचं काम केलेलं आहे. या रस्त्याची साधारण किंमत 13 कोटीच्या आसपास आहे आणि आत्ताच गेल्या 6 महिन्यापासून गेल्या पावसाळ्यापासून त्या रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत किंवा काही ठिकाणी रस्ता खचलेला आहे. तर ते काम करण्यासाठी ते DLPमध्ये असल्यामुळे त्याच ठेकेदाराकडून आम्ही करण्याचा आमचा मानस होता. त्याला अनेक वेळा आम्ही नोटिसेस दिलेल्या आहेत. शेवटी त्यांनी काम केलेलं नाही. पण नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने पालिकेला हे काम गरजेचं आहे करणं. त्यासाठी आम्ही दुसऱ्या ठेकेदाराकडून हे काम पॅचवर्कमधून करत आहोत आणि सदरचा झालेला खर्च जो आहे म्हणजे त्याच्या खड्ड्यामुळे आणि खड्ड्या रिपेअर करण्यासाठी जे काही कॉस्टिंग आहे हे आम्ही ठेकेदाराच्या बिलामधून वळती करणार आहोत रक्कम. हो, नक्कीच करावं लागेल काही कार्यवाही, कारण मी त्याची काही प्रोसिजर असते ती प्रोसिजर फॉलो करतो आहोत. त्याच्या सुनावण्या घेतलेल्या आहेत. त्याच्यावर आम्ही त्याच्यावर काही योग्य ती खबरदारी आम्हाला ॲक्शन काय असेल ते घेण्यात येईल. पहिला रोड जो बनवला त्यांनी अशा तूकपट्टी लावून बनवला. करोडो रुपये आमचे सर्व टॅक्सधारकांच्या यात बुडालेले आहेत. आणि आता जो रोड बनवा लावलेला आहे पुन्हा, आता रोड बनवत असताना कमीत कमी आता पावसाची वेळ आहे आणि हा जो एरिया आहे याचे दरवर्षी गुडघ्या एवढं पूर्ण पाणी भरतं, पूर्ण रोड पाण्याखाली वाहतो. परत हा रोड खराब होणार, परत आमच्या सर्व नागरिकांचे पैसे पाण्यात जाणार आहे. जर यांना रोड बनवायचा होता तर यांनी RCC सिमेंटचा रोड बनवायला पाहिजे होता. आणि आता हा रोड यांनी बनवायला जो घेतलेला आहे, आता सर्व वाहतूक शाखा आहे जे ट्रॅफिकवाले त्यांना साधारण बिनकारण त्रास होणार, ट्रॅफिक चालू होणार. शाळेच्या आता 7 जूनपासून शाळा चालू होत आहेत. शाळेच्या शेकडो बसेस या रोडनी जात असतात आहेत. तर त्याकरता प्रशासनाने वसई विरार शहर महानगरपालिकेने जो कोणी पहिला जो ठेकेदार होता त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाका. याआधीसुद्धा काही आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काही तर बॅनर लावलेले होते. तर बॅनर लावले तर त्याने एवढ्या मिरच्या झोंबायचं कारण काय? जर तुम्ही रोड चांगला बनवला तर अशी नोबत येणार नाही आहे. आणि जे कोणी आहेत, आणि मला असं वाटतं ह्याच्या मागे एक षडयंत्र आहे की दरवर्षी आमच्या वसई तालुक्यामध्ये मॅरेथॉन होते. ती मॅरेथॉन होऊ नये त्याकरता चालण्यासाठी हा मार्ग आहे असं मला वाटतं आहे. हे जाणून बुजून हे चाललेलं आहे. पण त्यांनी एक लक्षात ठेवा, सत्ताधारी जो कोणी पक्ष आहे, इंजिनियर होते, जे इंजिनियर त्यांच्या कारवाई व्हायलाच पाहिजे. तुम्हाला माहिती नसेल, गेल्या वर्षी हा पुढचा जो नरवीर चिमाजी अप्पाचं जे स्मारक आहे त्या स्मारकाकडे जाऊ, तिथे खड्डे गुडघ्या एवढे आता सुद्धा खड्डे आहेत. त्या खड्ड्यामध्ये जाताना सुद्धा किती त्रास होतो नागरिकांना. समोरून आला तर आम्हाला जागे पुढे येऊन U-टर्न मारायला लागतो, इथून जाणारा U-टर्न मारायला लागतोय. कमीत कमी ते तर लक्षात द्या तुम्ही. हा बनवण्यापेक्षा तो पहिला बनवायला पाहिजे होता. ह्याची काही आवश्यकता नव्हती.
जाणून बुजून आपल्या नागरिकांचे पैशांचा उल्लेवाट लावलेला आहे. अंधेरी नगरी चौपट राजा अशातला हिशोब चालू आहे आणि ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे त्या पद्धतीने काम चालू नाही आहे. धन्यवाद.